नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विडोदे. भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. तुम्ही पाहिलं असेल ताईंनो की हे असं ऑप्शन आलं म्हणजे तुमचं लक्षात आलं असेल की आता हा अजून आला नवीन अपडेट. सगळ्यांच्या पुढे प्रश्न पडला असेल की हा व्हिडिओ आला म्हणजे समजून घ्यायचं की कुठला तरी अपडेट आलेला आहे. तर ताईंनो, जास्त टेन्शन घेऊ नका, फक्त पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करा. अपडेट केल्यानंतर याच्यामध्ये फारसा असा मोठा बदल नाही. तुम्हाला जे आपल्या याच्यावर होम पेजवर पडलेला जो प्रश्न होता त्याच्या संदर्भातील हा अपडेट आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. अपडेट मी तुम्हाला अगदी ॲप्लिकेशनमध्ये जाऊन समजवते, अगदी सोपा आहे. तर बघा, हा आहे व्हॉट्सअप जे वर आहे तेच आत देखील आहे की रिमूव्ह नॉन आधार रजिस्ट्रेशन लिंक फ्रॉम आधार रजिस्ट्रेशन फ्लो. म्हणजे आपण आधारच्या याच्यामधून जे रजिस्ट्रेशन करत होतो तिथंच आपल्याला आधार म्हणजे ज्यांचं आधार नाही त्यांचं रजिस्ट्रेशन हे एकाच ठिकाणी होतं ते तुम्हाला आता प्रत्यक्षामध्ये दाखवते. तिथून ते कट करण्यात आलेलं. मग ते नेमकं कुठं आहे, अपडेट किती नंबरचं आहे, तर हे आता आपण सगळं बघून घेता येईन. व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्यानंतरच आपलं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की नेमका हा अपडेट काय आहे. तर बघा, आपण इथे जर मध्ये गेलो तर तेवढाच अपडेट आहे तो की रिमूव्ह नॉन आधार रजिस्ट्रेशन लिंक फ्रॉम आधार रजिस्ट्रेशन फ्लो. म्हणजे आधारच्या जिथून आपण आधार असलेल्यांचं रजिस्ट्रेशन करतो तिथून ज्यांचं आधार नाही त्यांचं रजिस्ट्रेशनची लिंक काढण्यात आलेली. मग ती कुठं आहे ते पण आपण समजून घेऊया. तत्पूर्वी आपला आलेला अपडेट नेमका काय आहे बघा. तर अपडेट आहे 25.2.2 हा आपला आताचा आलेला अपडेट आहे. तर याच्यासाठी आता आपल्याला बॅक जायचं आहे. बॅक जाऊन आपल्याला इथून ओपनमधूनच क्लिक करायचं आहे आणि इथूनच आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आता ओपन करायचं. अपडेट आपल्याला समजून घ्यायचं आहे. ताईंनो, अगदी टेन्शन घेऊ नका. अपडेट हा एकदम बहुतेक जे अपडेट येत आहेत आता तर ते आपले चांगलेच आहेत आणि कामासाठी, त्याच्यामुळे कुणी काम वगैरे काहीच वाढलेलं नाही. फक्त आपल्याला आता गरोदर माता आणि स्तनदा माता यांच्याकडे सध्या आधार नाही, परंतु त्यांनी काढलेलं आहे. बघा, आधार काढलेलं असेल कारण की तिथे तुम्हाला तिची पावती अपलोड करायची आहे. एवढं लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचं गरोदर स्तनदा मातांचं आधार कार्ड काढलेलं असतं परंतु ते येत नाही. मग त्याच्यामुळे त्या मातांची नोंदणी राहत होती, तर त्या मातांची नोंदणी ही होऊ शकते. मुलांची तर आपण पालकांचं आईवडिलांचं लावून नोंदणी करू शकतो, परंतु गरोदर माता आणि स्तनदा माता यांची नोंदणी मात्र आपण त्यांच्या आधाराशिवाय करू शकत नव्हतो. परंतु आता त्यांनी जर आधार कार्ड काढलेलं असेल, बघा त्यांनी काढलेलं असेल, ती पावती जरी त्यांच्याकडे असेल तर त्याच्यावरून आपण त्यांची नोंदणी करू शकतो. तर बघा, ती सुरुवातीला आपण इथून जेव्हा तुम्ही करत होते तेव्हाच ते ओपन होत होतं, पण आता तिथे ओपन होत नाही. तर तुम्हाला ते पण दाखवते आणि त्याच्यानंतर हे ऑप्शनचं महत्त्व काय हे पण सांगते. तर बघा, आपल्याला आता याच्यावर आपण लाभार्थी नोंदणीवर आपण क्लिक केलं तर याच्यात आपण गरोदर माता जर याच्यावर क्लिक केलं त्याच्यानंतर प्रक्रिया केली, याच्यावर जर आपण गेलो तर इथे तुम्हाला खाली जे ऑप्शन दिलेलं होतं की इथून ज्यांच्याकडे आधार नाही तर त्यांचं इथून नोंदणी होणार होती, तर इथे आता तुम्हाला ज्यांचं आधार आहे अशांचीच नोंदणी इथून होणार आहे. आणि ज्यांचं आधार नाही पण त्यांनी आधारासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा ते काढण्यासाठी प्रोसेस सुरू केलेली, मग ते काढत असताना जी आपल्याकडे पावती येते तर त्या पावतीवरची नोंदणी तुम्हाला कुठं करता येईल, इथे ज्यांचं आधार आहे तिथं यांचं आधारवाल्यांचंच इथून नोंदणी होईल. आणि ज्यांच्याकडे आधार नाही तर त्यांची नोंदणी आपल्याला इथं खाली बघा हे ऑप्शन आहे, तर ह्या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे. हे बघा, अधिकचं ऑप्शन किंवा मोर आपण म्हणतो, याच्यावर जाऊन आपल्याला ते ऑप्शन सापडणार आहे. तर आता त्याच्यासाठी आपण इथं क्लिक करणार आहोत. म्हणजे आता जो अपडेट आला त्याचा ऑप्शनच तिथं आलेला आहे. हां, जर तुम्ही आता पाहिलं तर बघा ते ऑप्शन इथं आलेलं आहे, नॉन आधार बेनिफिशियरी. आधी हे ऑप्शन नव्हतं, तर ते ऑप्शन आता आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे. तुम्ही इथं क्लिक केलं का तुमचं लगेच लक्षात येईल की आपल्याला काय काय माहिती लागणार आहे, कोणाची नोंदणी होणार आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी आता नॉन आधार बेनिफिशियरी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ऑप्शनला आता आपण क्लिक करणार आहोत. बघा, नॉन आधार बेनिफिशियरी ह्या ऑप्शनला आपण क्लिक केलेला आहे. बघा, जर तुम्ही पाहिलं त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं 2 पर्याय बघा, लाभार्थी पर्याय निवडा. मग हे ऑप्शन नॉन आधार बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन कोणाचे होऊ शकणार आहे, फक्त गरोदर आणि स्तनदा. का, कारण की आधी तुम्हाला आधीच मी क्लिअर केलं की लाभार्थी म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचा आपण आजी आजोबा आई वडील काका काकू म्हणजे आपल्या घरातील जे रिलेटिव्ह आहेत जे आहेत तर त्यांचं लावून आपण त्याची नोंदणी करत होतो. परंतु गरोदर आणि स्तनदा मातेची नोंदणी मात्र आपल्याला करता येत नव्हती. तर त्यांची नोंदणी आपल्याला आता करता येईल, पण
त्याच्यासाठी देखील त्यांनी आधार कार्ड नोंदणी केलेलं असेल, त्याची पावती असेल आणि त्यांच्याकडे एखादा ओळखीचा पुरावा असेल. आता ते तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवतेच की त्यांना नेमका ओळखीचा पुरावा कुठला लागणार आहे. म्हणजे ते लाभार्थी आता ऑनलाईन रजिस्ट्रेशनपासून वंचित राहणार नाहीत. त्यांना THR देखील देता येणार, त्यांची KYC देखील करता येणार आहे. पण त्याच्यासाठी मात्र त्यांनी नोंदणी केलेली पाहिजे, एवढं महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही तुमचं कमीत कमी आधार कार्ड काढलेलं पाहिजे आणि ते आधार कार्ड तुमच्याकडे जरी नसलं, नंबर जरी नसला, परंतु त्या पावतीवर तुमचं रजिस्ट्रेशन हे आता होऊन जाणार आहे. कोणाचं? गरोदर मातेचं, स्तनदा मातेचं. आता त्यापैकी आपण गरोदर माता ह्या ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहोत. तर बघा, गरोदर माताच्या ऑप्शनला आपण क्लिक केले. आता खाली प्रक्रिया केली याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. बघा, प्रक्रिया केली याच्यावर आपण आता क्लिक करणार आहोत. बघा, याच्यावर क्लिक केल्यानंतर आत्ता तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होईल. इथे तुम्हाला लाभार्थ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. बघा, इथे लाभार्थ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर आधार नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. पावतीवर आधार नोंदणी क्रमांक असतो. कोणत्या पावतीवर? ज्याच्यासाठी तुम्ही आधार कार्ड काढल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळते, त्या पावतीवर आधार नोंदणी क्रमांक असतो, तो टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर तो नोंदणी म्हणजे जी पावती आहे ती इथं तुम्हाला अपलोड करायची आहे. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला याच्यावर क्लिक करा. इथे तो नंबर टाकल्याशिवाय ते जे पेज आहे इथं आधी तुम्हाला आधार नोंदणी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. त्याच्यानंतर इथे तुम्ही क्लिक केलं, ह्या ऑप्शनला क्लिक केलं का इथे तुम्हाला पेज ओपन होईल. म्हणजे कॅमेरा ओपन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं ते जे आहे आधार नोंदणी क्रमांक ची पावती जी आहे आधारची, तर ती पावती तुम्हाला इथं डाउनलोड म्हणजे इथं टाकता येईल. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं ओळखीचा पुरावा, तर मी याआधी देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आता परत सांगते की आपल्याला ओळखीचा पुरावा. मग आता त्या मातेकडे जे असेल ते पुरावे तुम्ही देऊ शकता. मग त्याच्यासाठी तुम्हाला इथे दिलेले, जर त्यांच्याकडे पोस्ट ऑफिसचं बँकाचं पुस्तक असेल ते पण चालेल, पॅन कार्ड असेल ते पण चालेल, पासपोर्ट, रेशन कार्डमध्ये नाव असेल तर तो फोटो देखील चालेल, मतदान ओळखपत्र असेल ते चालेल, मनरेगा जॉब कार्ड, म्हणजे आता इथं दिलेले त्यापैकी तुमच्याकडे कुठलं आहे तर ते त्यापैकी एक चालणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड हे जनरली सगळ्यांकडे असतं, त्याच्यामुळे हा प्रमुख ओळख होऊ शकतो. किंवा चालू लग्न झालेले असतील तर त्यांच्याकडे मतदारपत्र हे राहणार नाही, पण त्यांचं पॅन कार्ड हे मात्र नक्कीच सगळ्यांचं काढलेलं असतं. किंवा जर काढलेलं नसेल तर तुम्ही पॅन कार्ड लगेच काढून घ्या, म्हणजे हे तुम्ही ओळख म्हणून वापरू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला जर तुमच्याकडे बँकेचं पुस्तक असेल ते देखील चालणार आहे. फक्त एक ओळखीचा पुरावा तुम्हाला तिथं फोटो अपलोड करायचा आहे. तर तसाच फोटो तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे. आणि तो फोटो म्हणजे इथं तुम्हाला आधी तो ओळखीचा क्रमांक टाकावा लागेल. इथं आपल्याला आधी निवडायचं आहे. बघा, इथं तुम्हाला इथे निवडून झाले, ज्याच्यावर तुम्ही क्लिक केलं त्याच्यानंतर इथे त्याचा ओळखीचा क्रमांक टाकायचा आहे. समजा तुमचं जर बँकेचं पुस्तक असेल तर इथं तुम्हाला तो क्रमांक टाकावा लागेल. पॅन कार्ड असेल तर इथं पॅन कार्ड क्रमांक इथे टाकावा लागेल आणि पॅन कार्डचा फोटो तुम्हाला इथं ओळखीचा जो पुरावा आहे पॅन कार्डचा, म्हणजे जे तुम्ही ओळखीचे जे आपण 7-8 पुरावे बघितले त्यापैकी जे असेल ते तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर प्रक्रिया केल्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, याच्यासाठी मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की 2 MB पर्यंतचाच फोटो असणं अपेक्षित आहे. तर साधारणतः फोटो काढून तुम्ही स्क्रीनशॉट जरी टाकला तरी तो जातो, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. किंवा व्हॉट्सअपवरून दुसऱ्याकडनं फोटो जरी तो मागवला आपण तिकडनं व्हॉट्सअपने तरी देखील तो फोटो लहान होऊन जातो साईज. तर अशा पद्धतीने आपल्याला इथं नोंदणी करायची. मग आता तुमची ही नोंदणी झाल्यानंतर बघा, इथं जर तुम्ही वाचलं, कृपया पुढे जाण्यासाठी अर्जदाराचे खालील तपशील प्रविष्ट करा. अर्ज मंजुरीसाठी पर्यवेक्षकांकडे पाठविला जाईल. म्हणजे बघा, जे आपलं ऑप्शन होता तो तुम्हाला दाखवते नेमका ऑप्शन कुठला आहे. आता आपल्याला याच्यासाठी बाहेर जावं लागेल. म्हणजे नॉन आधार, ज्यांच्याकडे आधार नाही, ज्यांचं नुसतं आधार काढलेलं आहे आणि त्यांच्याकडे फक्त पावती आणि पावतीवर आपण त्यांचं रजिस्ट्रेशन केलं, तर अशा रजिस्ट्रेशन केलेल्या गरोदर माता आणि स्तनदा माता यांची पर्यवेक्षिका मॅडम त्यांच्या याच्यात ॲप्रूव्ह देतील, त्या मंजुरी देतील आणि त्यांची मंजुरी झाल्यानंतर मग ती माता तुमच्या पोषण ट्रॅकर ॲपला दिसेल. बघा, इथे जर आपण क्लिक केलं तर इथे आता माझी एकही माताने जर तुम्ही नोंदवली तर तुमची माता तिथं येईल आणि इथं ती मंजूर केली म्हणजे तुमची जर मंजूर झाली तर त्याच्यासाठी इकडे मंजूर किंवा नामंजूर इथे तुम्हाला क्लिक होऊन जाईल. आणि इथेच जर असेल तर ती पेंडिंगमध्ये दाखवेल आणि इथे जर असेल ती ॲप्रूव्ह झाली का, म्हणजे मंजूर झाली का नामंजूर झाली. तर हे सगळं आता परीक्षिका मॅडम तुम्हाला इकडं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यांच्या ॲपवर मंजूर करतील. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे तुमच्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर आकडे दिसतील. इकडे असेल म्हणजे ती पेंडिंग असेल, इकडे असेल म्हणजे ती मंजुरीला असेल. मंजूर किंवा नामंजूर या 2 गोष्टी इकडे
होऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला जे ऑप्शन इथं आलेलं आहे हे ऑप्शन तर आलं, परंतु ते नोंदणीचं जे ऑप्शन होतं ते त्यांनी आता वेगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे ती नोंदणी वेगळी केली आणि तिथून नोंदणी केलेली इथं परीक्षिकाद्वारे पडताळणी ह्या आपलं जे वरच जे होमपेज आहे या पडताळणीच्या याच्यावरच ते येणार आहे आणि तिथून मग त्या मॅडम त्याला मंजुरी देतील आणि मंजुरी दिल्यानंतर तो लाभार्थी आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्या लाभार्थींच्या मॉड्यूलमध्ये म्हणजे गरोदर असेल तर गरोदरच्या, स्तनदा असेल तर स्तनदा अशा पद्धतीने तिथे येणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जो व्हिडिओ आला म्हणजे जो अपडेट आलेला होता 25.2.2 तर तो मी अशा पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. ताईंनो, जर तुमच्या मनामध्ये अजून डाऊट्स असतील, अजून प्रश्न असतील तर नक्कीच प्रश्न विचारा. मी माझ्या परीने जसं जमेल तसं मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.